मिनिटं सामन्याचं आहे. ओके, जरा 3 षटकांचा सामना. ओके, रचना सिद्धिविनायक नवेपाडा संघ यांची फलंदाजी आहे आणि दुर्गावले सावले संघ आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसेल. सलामीची जोडी आपण पाहतोय, हेमंत आणि निलेश ही जोडी मैदानावरती पाहतोय. तर 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल, त्यानंतर 2 रेग्युलर षटक आपण पाहतोय. निलेश शिनारे आणि हेमंत चंचे ही सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. त्या फायनलच्या मॅच साठी आपण पाहतो दक्षिण आफ्रिकेवरून मागवलेले पंच आपण आत्ताच इंडिया साऊथ आफ्रिका टेस्ट समाप्त झाली, त्यानंतर 2 पंच तिथे आपण इथेच मागवले. एक कॅटल ब्रो आणि देव हटमोर. त्याच्यावरला कॅटल ब्रो आणि देव हटमोर कोण सुधीर हे ठरवलं आपण बाकी आहे. देव हटमोर बोलत झाडे आहेत, त्याच्यामुळे आपण पाहतोय सूरज गोविंद मेन पंचाच्या भूमिकेत आणि कॅटल ब्रो स्क्वेअर लेग पंच सुखदेव सोनवले आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. पहिलं षटक सनीचं या ठिकाणी आपण पाहतो. सुरुवात होते स्ट्राईकला होतो निलेश, नॉन स्ट्राईकला होतो हेमंत. पहिलं षटक पहिला चेंडू आणि पहिला चेंडू क्लासचा प्रयत्न होता, 6-0 होता, त्या ठिकाणी पकडला असता तर पहिला झटका जरूर देता. क्लासचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये, पंचांच्या एकदम लविक स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यांनी हा झेल ड्रॉप केलाय. वैभव सरीचा पुढचा चेंडू इनसाइड एज फलंदाज ट्रिपल चितवतोय. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. 3 षटकांचा सामना आणि इथे मोठा झटका सिद्धिविनायक नवेपाडा संघाला. अक्षय मात्रे कर्जत टेनिस क्रिकेट मधील अष्टगुलू खेळाडू मधील एक अष्टगुलू खेळाडू म्हणजे ज्यांच्याकडे नेहमीच आयकॉन म्हणून खेळाडू ओळख आहे तो अक्षय आपण पाहतोय मैदान रवाना झालाय. सनी लाजवाब कामगिरी करतोय. हे सगळे छुपारिस्तान खेळाडू आहेत. दीपकजी कारण आमच्या सोबत सांगतात ते सर्व खेळाडू छुपारिस्तान नाहीत, कारण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जेव्हा हे संघ खेळतील खऱ्या अर्थाने खेळाडूंची ओळख होईल. आपण 1,50,000 या स्पर्धेमध्ये आता घुसावतोय. नाईट स्पर्धा असतील या मोठ्या मोठ्या स्पर्धेकडे मोठे मी जरूर सांगेल आता मोठ्या स्पर्धेकडे वाटचाल करा. आपल्या खेळाडूंना आता मोठा प्लॅटफॉर्म द्यायला सुरुवात करा. इथे चांगला चेंडू, चांगली कामगिरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू,
ज्याप्रमाणे आपण पाहतो मोचवाडी संघाला बांधून ठेवलं होतं सनीने, इथे त्याच पद्धतीने सिद्धूबाई निरल संघाला या ठिकाणी बांधण्याचं काम करतोय. ज्या दिवशी ज्याचं नशीब असतंय त्या दिवशी तो संघ आगेकूच असते दाखवून दिलंय दुर्गावले सावली संघाने. लगातार चेंडू निर्धाव या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्या 5 चेंडू मध्ये एक धाव खर्च केले. सनीने चांगली कामगिरी आपण पाहतो. सनीची सुरेख गोलंदाजी, आजचा दिवस गाजवला सनीने. काय करत होते चांगली कामगिरी. दोस्ती ग्रुप तयारीला लागलाय, बक्षीस समारंभाच्या तयारीला लागलाय. जरूर ते मंडपवाले कुठे असेल त्यांनी या ठिकाणी यायचं. इथे रिवाकडे दूध तलवार करण्याचा प्रयत्न. सनीची गोलंदाजी मित्रांनो आवडल्याचे दोघात आले जाऊन द्या. एक विकेट आणि एक धाव फक्त खर्च केले सनीने. अफलातून कामगिरी, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. सलग 4 चेंडू निर्धाव केला अक्षय. सलगचे 4 चेंडू निर्धाव अक्षय या ठिकाणी खेळताना दिसला. तो गोलंदाज आपण पाहतोय तयार झालाय. गोलंदाजी मार्क वरती गौतम. पहिल्या षटकात एकच धाव. दिवस शिंगारे आपण पाहतो स्ट्राईकला. इथे पाहिलं गेलं पंच आमच्याकडे वळून येता सांगतात वाईट चेंडू फ्लोर मारा. पंचांच्या भूमिकेमध्ये सूरज घडवून आपण पाहतोय. संतोष कालन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. इथे निलेश शिंगारे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सनी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. आज खऱ्या अर्थाने दुर्वाईले सावली संघ प्रत्येक सामना आपण पाहतो तडजोडीचा खेळला. प्रत्येक सामन्यामध्ये उलटफेर पाहिले गेले. सेमीफायनल मध्ये खूप मोठा उलटफेर पाहिला गेला आणि इथे आता पाहतो फायनलच्या सामन्यामध्ये झुंज देत असताना निर्मळ संघाच्या विरोधात जो संघ आपण पाहतो आहे दुसऱ्या दिवशी फायनलला पोहोचला होता. चला बोल आपण पाहतोय प्रशांत नवीन फलंदाज मैदान रवाना झालाय. लोकसंख्या बनवता आली नाही. आज 2 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक आहेत आपण पाहतो या ठिकाणी. इथे चांगली गोलंदाजी. दोन धावेवरती थांबवले आतापर्यंत आपण पाहतो. 9 चेंडू झालेत आणि 9 चेंडू मध्ये 2 धावा. 9 चेंडू आणि 2 धावा. अजून 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चांगला फटका आपण पाहतो. बाडी स्ट्रॉंगर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी चुकी होते. चुकीचा फलंदाज आपण पाहतोय. रूपांतर होत आहे 4 धावेनी. धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. चला आपण जाऊ. 6 धावा आपण पाहतो.
आता खालच्या टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी प्रशांतला. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 7 या षटकातील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 मोठे फटकेची अपेक्षा असेल अक्षयकडून. तर इथे गोलंदाज करामत करतात. इथे 104 5 मोठी चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे सनी कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं होती 1 धाव. या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं गेला धावसंख्या 7 या आकड्यावरती. तर वस्तुगृहचा कट्टर चाहता किरण उर्फ मुंडी या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याचे मनापासून हार्दिक स्वागत. तरी दीपकजी कालन आपली वाट या ठिकाणी वाट पाहतात. कुठे किरण साहेब कुठे? इथे प्रशांत कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. इथे ईश्वरशांनी बात. अक्षय तयार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. इथे सुरक्षका राज केला मैदानावरती. त्याच्या बॅटमधून आला सुंदर षटकार. अजून एक मोठा फटका फायटिंग स्कोर साठी असेल. चला दुसरा चेंडू घेता मैदानात चला लगेच. दोस्ती ग्रुपने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे लाजवाब कॅमेऱ्यात आणि उमेश मिर्ले यांचा नेट परफेक्ट नेट आहे त्यांचा आणि कॅमेरे सुरक्षित त्यांचे तिकडे दोस्ती ग्रुपचे कॅमेरे आणि तिथून चेंडू लगे वापस आला. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 14 आकड्यावरती. दीपकजी साहेब तसंच असतं. नाही दिलं तर फलंदाज नाराज, दिलं तर गोलंदाज नाराज. हे चालतं जुनी आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. अक्षय तयार. इथे आपण पाहतो जोरदार अपील केली जाते. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 मोठे फटके अपेक्षा असेल दिवा निळेपडा संघाला. तो 3 चांगले चेंडू टाकावे अशी अपेक्षा असेल अक्षयकडून सावली संघाला. इथे आपण पाहतो इनसाइड एज फलंदाज बाद. राज आपण पाहतो माघारी आलाय. त्याची जागा घ्यायला मैदानात कोण गेला? बंटी. चार चेंडू झाले.
अफलातून गोलंदाजी आपण पाहतो स्पर्धेमध्ये लीडर विकेट टेकर म्हणून अक्षयकडे पाहिले जाते. इथे सुरेश फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या गोलचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी धाव पाहत होतोय. एक विकेट आपण धावाच्या स्वरूपात पाहतोय. धावसंख्या स्कोर का सिंगलने आपण पाहतोय. जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती 6 फलंदाज बाद. अफलातून कामगिरी आपण पाहतोय या ठिकाणी. सावले संघ आपण पाहतोय. दमदार दुर्वा 11चं कामगिरी आज पाहिली गेली. डावखोरी हाताचा शिवम आपण पाहतोय. पवन गवली ज्याने या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक, निखिल क्षीरसागर याची चौकार हॅट्रिक. तर आपण पहिला बाबू आपण पाहतोय त्याला अंबिशीचा ज्याने विकेट हॅट्रिक त्याला पण बक्षीस कालच दिलं बाला. इथे दांडी 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 गोल. फलंदाज बाद. झटका. तर 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 फलंदाज बाद. सनी, अक्षय, अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहिली गेली. बघा आपण पाहतो या ठिकाणी या बक्षीस समारोहाच्या टायमाला आपण पाहतोय. मी सर्वांना विनंती करतोय जे पिंपळी ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य, पिंपळी ग्रामपंचायत मध्ये वरिष्ठ नागरिक, मान्यवर, अतिथी जे आमंत्रित जे मान्यवर आहेत, सर्वांना विनंती करतोय आपण कुठे जाऊ नका. बक्षीस समारंभाच्या वेळी आपण मैदानात उपस्थित राहायचंय. या व्यासपीठावरच्या जवळ आपल्यास आपण पाहतोय ती समारंभ या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर चला सलामीची जोडी मैदानात तोच पाठवा. आमचे ऑफिशियल त्यांनाही नाईटच्या टुर्नामेंटला निघायचं जुबंबे दौरा आहे त्यांचा. मंडपवाले पोसाटे पाटील, पोसाटे पाटील या सेवा करायला लागेल. या लवकर. पहिला चेंडू आपण पाहतोय. कडे खेळण्याचा प्रयत्न. 16 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करायचे. सहजरित्या हार मानणारा संघ नाहीये सिद्धीना नेरळपाडा संघ. पण आज जो जीता वही सिकंदर. इथे कडे आपण पाहतो केल्याचा प्रयत्न. लगातार 2 चेंडू निर्धाव. अक्षय मात्र जी करामत केली याच मैदानामध्ये निर्धाव षटक फेकून 3 विकेट प्राप्त केले होते. संघाला विजय असताना 6 चेंडू 6 धावा करून दिल्या नव्हत्या. म्हणजे या संघामध्ये ताकद आहे
धावसंख्या रोखण्याची. 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा हेमंत तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. शिवम चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव सहजरित्या. फायनल कशी व्हायला पाहिजे, जोडी कशी सुटली पाहिजे, एका धाग्यावरती जोडी राहिली पाहिजे म्हटलं जातं, तसं फायनल पण मजबूत टफ फाईट व्हायला पाहिजे. स्कोर कसा असू नये. लो स्कोर मॅच आहे. एनी टाइम रफ अँड टफ मॅच होतच असते. इथे गोलंदाज हेमंत. इथे बाबू आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी घेतले. अक्षयच्या खात्यामध्ये सिंगल आपण पाहतोय. चांगली कामगिरी पाहतोय. हेमंतही चांगली गोलंदाजी करतो. सटीक लाईन अँड लेंथ हेमंतकडून पाहिली गेली. 2 धावा या ठिकाणी आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. हेमंत पुढचा चेंडू घेऊन येतोय. 5वा चेंडू अपूर्व इनसाइड एज पॅड वरती चेंडू हाताला. बॅटची कडा घेऊन इथे 1 धाव घेतली गेली. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतोय. आधीच आपला पगार कमी आणि त्यावरती खर्च जास्त. पगार वाचवायचा असेल तर धावसंख्या वाचवावी लागेल. इथे एक्स्ट्रा धाव घेतली जाते. मेहनत कम और खर्चा ज्यादा. हाँ बराबर है ना. बीड़ी का पैसा दुकान में लेके जाने का और सिगरेट मांगने का. इथे पे चेंडू लंगा प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज. दीपकजी कालन दीपकजी सोनवणे एवन जोडी आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे कामगिरी आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेच. षटक क्रमांक 2 लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय. वैभव गोलंदाजी मार्क वरती. चला पंच सूरज आणि सुखदेव सर. मला कोण आहेत? सुभाष सर. काय अहो चला लवकर, घरी जायचं का नाही? मग सोडा गाड्या. चला चला फास्ट घ्या जरा. बाबू गोलंदाजी मार्क वरती आहे. बाबूचा पहिला चेंडू आपण पाहतोय. समोर आहे फलंदाज गौतम. फुलटॉस चेंडू आणि फुल टॉल वसुली फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. बाबूला लावला बांबू. फुल टॉल वसुली फलंदाजी. फुल टॉस फुल टोल. इथे बाबू तयार. रिवर्स अटेम्प्ट या ठिकाणी आपण पाहतो. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. अक्षय मात्रने गोलंदाजी हातात घेऊन दबाव टाकणं गरजेचं होतं का, हा एक प्रश्नचिन्ह. आज आपण पाहिलं गेलं तर सुशांत एक पण मॅच हाय स्कोरची झाली नाहीये. सर्व लो स्कोर मॅच. आणि आज सावलेश्वर संघ दुर्वाईला सावले संघ या दरम्यान आपण पाहतोय दुर्वाईला सावले संघ आपण पाहतो फायनल या ठिकाणी प्राप्त करतोय. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहिले गेले.